नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला 5 नद्यांनी मिळून बनलेल्या एका अशा नदीच्या पात्रामध्ये घेऊन निघालेलो आहे। त्या पात्रामधून 12व्या शतकामध्ये बांधण्यात आलेली प्राचीन मंदिरे बाहेर आलेली आहेत। पावसाला अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे नद्यांचे पाणी कमी झाले आणि पात्रामधून ही प्राचीन मंदिरे दिसू लागली। विचार करा, 10 पेक्षा जास्त महिने ही मंदिरे पाण्यामध्ये असतात आणि मंदिरांना बांधून अनेक वर्ष झाली तरी सुद्धा ह्या दगडी बांधकामांचे काही नुकसान झालेलं नाही। ही मंदिरे आहे तशी कशी मजबूत आहेत आणि त्या मंदिरांच्या आतमध्ये कोणकोणत्या प्राचीन देवांच्या मूर्त्या आहेत हे सर्व आपल्याला तिथे जाऊन बघायचं आहे। आणि मंदिरांना बघितल्यामुळे आपल्याला प्राचीन बांधकामाचे नमुने बघायला मिळतील आणि प्राचीन कलाकारांच्या हातामध्ये कशी कला होती आणि चिन्नी आणि हातोडींनी पाण्यामध्ये ही मंदिरे कशी बांधण्यात आली हे देखील बघण्यासारखे आहे। त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, मी तुम्हाला देखील समजेल। महाराष्ट्रामध्ये अशा पण काही नद्या आहेत, त्या नद्यांच्या पात्रामध्ये प्राचीन मंदिरे बांधण्यात आलेली आहेत। तर चला मित्रांनो, नदीच्या पात्राच्या दिशेने आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि पात्रामध्ये उतरून प्राचीन मंदिरे बघून तिथे काय काय प्राचीन बघायला मिळते हे देखील बघूया। सर्वप्रथम हे मंदिर तुम्ही बघू शकता, अनेक वर्ष या पाण्याच्या आतमध्ये आहे आणि मंदिरापर्यंत अजून देखील काही पाणी आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पाण्यामधून आतमध्ये जावं लागणार आहे। त्यासाठी पाणी किती खोल आहे हे देखील बघावं लागणार आहे। या ठिकाणी मामा आहेत, त्यांना आपण विचारूया। मामा, मंदिरापर्यंत जाऊ शकतो का? इथं जाऊ शकतो। जास्त खोल नाही ना? तर मित्रांनो, मामा म्हणाले मंदिरापर्यंत जाऊ शकतो आणि आता मी पाण्यामध्ये उतरलेलो आहे। बघू शकता तुम्ही समोर, तुम्हाला हे 2 दगड देखील दिसत असतील। ह्या दगडावरती पाय ठेवून आपण मंदिरापर्यंत पोहोचू शकतो। पाणी जास्त नाही, गुडघ्याच्या खालीच आहे, तरी देखील पाण्यामधून जाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असते। कदाचित खड्डा असला तर खड्ड्यामध्ये माणूस अडकू शकतो। मी आता ह्या मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे आणि खाली, पाण्याच्या खाली हा पूर्ण मार्ग काळ्या दगडाने बनलेला आहे। बघू शकता तुम्ही। ह्या मंदिराजवळ आल्यानंतर हे प्राचीन मंदिर आपल्याला असे बघायला मिळते। वरती लहान दगड आणि खाली मोठमोठ्या दगडांनी सुंदर नक्षीकला या मंदिराच्या वरती केलेली आपल्याला बघायला मिळते। आपण सर्वप्रथम या मंदिरामध्ये प्रवेश करून आतमध्ये असलेल्या शंभू महादेवाचे दर्शन घ्यायचे आहे। ओम नमः शिवाय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भूतेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानि। तुम्ही बघू शकता, काळ्या पाषाणामध्ये बनवलेली शंभू महादेवाची प्राचीन पिंड दर्शन देखील घ्या आणि मंदिराच्या चारी बाजूने सुंदर नक्षीकला केलेले हे खांब आपल्याला बघायला मिळतात। बघा किती सुंदर हे मंदिर आहे। आणि या मंदिराच्या साईडला आणखी एक मंदिर आहे, त्यामध्ये कोणते देव आहेत हे देखील आपल्याला बघायचे आहे। त्यासाठी आपल्याला अजून पाण्यातील प्रवास करावा लागणार आहे। बघू शकता तुम्ही, या ठिकाणी पाण्यामधून जाण्याचा अनुभव वेगळाच असतो। आणि या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या समोर अनेक हे खांब देखील बघायला मिळतात आणि पाण्याच्या आतमध्ये शंभू महादेवाचा नंदी आहे। ओम नमः शिवाय। सांब सदाशिव, सांब सदाशिव। आणि या ठिकाणी एक गणपतीची प्राचीन मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळते। आणि ह्या मंदिरामध्ये आतमध्ये महादेवाची पिंड आहे, ती पूर्ण पाण्यामध्ये आहे। नदी पिंडीवर जलाभिषेक करत आहे। सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव। तुम्ही दर्शन घ्या आणि आतमधून हे मंदिर कसे आहे तुम्ही बघू शकता। आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक महादेवाचे मंदिर बघायला मिळते, हे देखील पाण्यामध्येच आहे। या ठिकाणी महादेवाचा नंदी तुम्ही बघा आणि दर्शन घ्या। सांब सदाशिव, सांब सदाशिव। आणि आतमध्ये पिंड आहे, पण मंदिराचे काही अवशेष पडल्यामुळे मातीच्या खाली थोडीशी पिंड दबलेली आहे। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, पाण्यामधून चालत चालत ही 2 मंदिरे मी तुम्हाला दाखवली
आणि मंदिरे बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेल ही मंदिरे किती जुनी आहेत. सर्व काळ्या पाषाणामध्ये मंदिरांचे बांधकाम केलेले आहे आणि आपल्याला अजून काही मंदिरे बघायची आहेत, ती पण पाण्याच्या बाहेर आलेली आहेत. बघा या ठिकाणी अनेक अशी मोठमोठी प्राचीन मंदिरे आपल्याला बघायला मिळतात आणि सर्वात जास्त या ठिकाणी आपल्याला शंभू महादेवाची मंदिरे बघायला मिळतात. मी गुडघ्या एवढ्या पाण्यामधून मंदिरापर्यंत गेलो आणि भगवंताचं तुम्हाला दर्शन घडवून आणलं. या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा आपल्याला अनुभवायला मिळते. ही सर्व मंदिरे बघितल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते. प्राचीन बांधकाम आणि या दगडांना हात लावल्यानंतर मस्त वाटतं मित्रांनो, कारण अशा कलाकारांनी पाण्यामध्ये मंदिरे बनवली आणि अनेक वर्ष भावी पिढ्यांना ही बघायला मिळू शकतात. 10 महिने पाण्यामध्ये जातात, 2 महिने पाण्यामधून बाहेर येतात. त्यामुळे आपण ह्या मंदिरांना बघू शकतो. आता पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे 2 दिवसाच्या आत पाणी मंदिरामध्ये येण्या अगोदर तुम्ही या ठिकाणी येऊन ही सर्व मंदिरे बघू शकता. आता मी आणखी एका मंदिराच्या जवळ पोचलेलो आहे, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे मंदिर आहे, खूप मोठे मंदिर आहे आणि मंदिराची नक्षीकला एवढी सुंदर आणि सटीक बनवलेली आहे. हे सर्व बघून आश्चर्य वाटते की प्राचीन काळामध्ये पण असे कलाकार होते ज्यांनी फक्त चिमणी आणि हातोडीचा उपयोग करून एवढी सुंदर मंदिरे बनवली. आणि या मंदिराच्या समोर आपल्याला अजून काही डिकमळी बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही, ह्या सर्व डिकमळी पाण्यामध्ये आहेत. हे सर्व आपण बघायचे आहे, पण सर्वप्रथम ह्या मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन घेऊया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मंदिराच्या समोर 4 खांब आहेत आणि या खांबावरती किती सुंदर नक्षीकला केलेली आहे. ही नक्षीकला बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल, दगडाला एवढं सुंदर तऱ्हेने आणि अचूक कसा कोरला असेल. हे सर्व आता मशनीचा उपयोग करून केले जाते, पण प्राचीन काळामध्ये हे सर्व एका चिमणीचा आणि हातोड्याचा उपयोग करून केले जात होते. असे खांब आपल्याला मंदिराच्या सभामंडपमध्ये बघायला मिळतात आणि वरती मोठमोठे दगड चुन्याचा उपयोग करून कसे जोडलेले आहेत हे देखील तुम्ही बघू शकता. ह्या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सुंदर वास्तुकला, नक्षीकला बघायला मिळते. आपण म्हणतो भारतामध्ये ताजमहल बघण्यासारखा आहे, तो आहे, पण त्यापेक्षा सुंदर आपली प्राचीन शंभू महादेवाची अनेक देवांची मंदिरे आहेत, ती पण एकदम सुंदर आणि मस्त बनवलेली आहेत. समोर या ठिकाणी शंभू महादेवाचा नंदी आहे. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव. तुम्ही नंदीचे दर्शन घ्या आणि भगवंताचं दर्शन घेऊन आतमध्ये गेल्यानंतर त्या चौकटीच्या वरती गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि समोर फुलांची सुंदर नक्षीकला देखील केलेली आहे. तर मित्रांनो, आतमध्ये महादेवाची पिंड तुम्ही बघा. समोर असलेल्या महादेवाच्या पिंडीचे तुम्ही दर्शन घ्या. आपण आणखी आतमध्ये जायचं नाही, कारण कुत्रा बसलेला आहे, आराम करत आहे, त्याला त्रास देणे गरजेचं नाही. तो भगवंताच्या दरबारामध्ये मस्त बसलेला आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव. मित्रांनो, ही महादेवाची सुंदर काळ्या पाषाणामध्ये बनवलेले मंदिर आपण बघितले. या ठिकाणी आपल्याला अजून एक मंदिर बघायला मिळते, पण त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. पाणी गुडघ्यापेक्षा जास्त खोल आहे आणि ही डिकमळ आपण जवळून बघू शकतो. ह्या डिकमळीला एवढ्या सुंदर नक्षीकलेने बनवलेले आहे की ही नक्षीकला बघितल्यानंतर कदाचित आपल्याला विश्वास बसत नाही की दगडाला एवढ्या सुंदर तऱ्हेने कसे कोरलेले आहे. बघा, ह्या डिकमळीच्या 4ही बाजूने आपल्याला किती सुंदर ही नक्षीकला बघायला मिळते. अजून एक मंदिराचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. सध्या पाऊस थोडा सकाळपासून पडल्यामुळे या ठिकाणी चिखल पण झालेला आहे आणि समोर अजून एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण प्रवेश करून भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव. बघा, ही सर्व मंदिरे काळ्या दगडामध्ये बनवलेले आहेत आणि काळा दगड किती कठीण असतो याचा अनुभव तुम्हाला असेलच. बघा, ह्या मंदिरावरती चौकोनी खांब आहेत. सभामंडपमध्ये सुंदर नक्षीकलेने कोरलेले हे चौकोनी खांब आपल्याला बघायला मिळतात आणि आपण ह्या सभामंडपमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला महादेवाचा नंदी बघायला मिळतो. ओम नमः शिवाय, सांब सदाशिव, सांब सदाशिव. तुम्ही नंदीचे दर्शन घ्या आणि नंदीच्या दोन्ही साईडला 2 देवळे आहेत
एका देवळीमध्ये आणखी एक महादेवाची पिंड आहे आणि या साईडला आणखी एक भगवंताची मूर्ती आहे. आणि ह्या चौकडीवरती किती सुंदर नक्षीकला केलेली आहे बघा. आपण आता या मंदिरामध्ये प्रवेश करून भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. ओम काल हर दुःख हर दारिद्र्य हर रोग हर संकट हर 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 महादेव नमः पार्वती पतये हर हर महादेव. सांब सदाशिव. मंदिराच्या बाहेर असलेला नंदी आणि नंदीच्या अंगावरती जी शाल आहे ती किती सुंदर तऱ्हेने कोरलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि सुंदर उदाहरण तुम्हाला दाखवतो. ह्या दगडाच्या खांबावरती एकदम लहान लहान नक्षीकला किती सुंदर तऱ्हेने कोरलेले आहे तुम्ही बघू शकता. सांब सदाशिव सांब सदाशिव. मित्रांनो, आपण आतमध्ये असलेली पाण्यामधील प्राचीन मंदिरे बघून आता आणखी पुढे आलेलो आहे. आणि या ठिकाणी पात्राच्या कडेला अजून काही आपल्याला मंदिरे बघायला मिळतात. ही मंदिरे आता आपण बघूया. आणि या सर्व मंदिरामध्ये महादेवाचा नंदी आणि महादेवाच्या जुन्या पिंडी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे हा काठ उन्हाळ्यामध्ये जून महिन्यामध्ये पूर्णपणे पाण्यामधून बाहेर येतो आणि पावसाळ्यामध्ये पूर्णपणे पाण्यामध्ये असतो. 10 महिन्यापेक्षा जास्त काळ ही मंदिरे पाण्यामध्ये असतात. तरीसुद्धा ह्या मंदिरांचे बांधकाम किती सुंदर आणि मजबूत तऱ्हेने आहे तसे उभे आहे. नदीच्या पात्रात उतरण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या पायऱ्या बघायला मिळतात. या पायऱ्यापासून खाली आल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला आणखी एक महादेवाचे मंदिर बघायला मिळते. समोर असलेले मंदिर आपण बघितले, पण या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते आपण बघायचे आहे. बघा, हे सर्व बांधकाम बघण्यासाठी किती सुंदर आहे, नक्षीकलेने परिपूर्ण आहे. आणि या मंदिरामध्ये पण शंभू महादेवाची पिंड आणि महादेवाचा नंदी आहे. तुम्ही दर्शन घ्या. मी दर्शन घेत आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव. आणि ह्या मंदिरामधून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा आपल्याला खालच्या साईडला अजून काही मंदिरे देखील बघायला मिळतात. ही मंदिरे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, या ठिकाणी एक मंदिर आहे. हे कोणत्या देवाचे मंदिर आहे हे सर्व आपण बघायचे आहे. पण सर्वप्रथम हे मंदिर बघूया. मंदिरामधील पाण्याचा म्हणजे जो गाळ आहे मातीचा तो पूर्णपणे बाहेर काढलेला आहे. आणि आतमध्ये महादेवाची पिंड आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी 2पेक्षा जास्त पिंडे आहेत. आणि ही चौकट बघा, दोन्ही साईडला घोडे आणि मधोमध गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. या ठिकाणी कुत्रा भगवंताच्या दरबारामध्ये आराम करत आहे. सांब सदाशिव सांब सदाशिव. आणि ह्या मंदिरापासून या साईडला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आणखी एक मंदिर बघायला मिळते. त्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. आणि या मंदिराच्या साईडला नदीच्या पात्रामध्ये ही महादेवाची खूप मोठी पिंड देखील आपल्याला बघायला मिळते. बघू शकता तुम्ही किती मोठी आणि भव्य ही पिंड आहे. आणि अनेक वर्ष पाण्यामध्ये असून सुद्धा आहे तशी बघायला आपल्याला मिळते. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. आणि या पिंडीपासून पुढे आल्यानंतर पात्राच्या ठिकाणी आपल्याला अनेक जुन्या मूर्त्या देखील बघायला मिळतात. या ठिकाणी महादेवाची पिंड आहे, हनुमंत बाप्पा आहेत. आता आपण या मंदिरामध्ये जाऊन बघूया या ठिकाणी कोणत्या देवाची मूर्ती आहे. तर भगवंताचे मंदिर तुम्ही बघत आहात. आणि या ठिकाणी पण महादेवाचे आपल्याला 3पेक्षा जास्त पिंडी बघायला मिळतात. ओम नमः शिवाय. आणि अशा शांतमय ठिकाणी कुत्रे बसलेले आहेत आणि आराम करत आहेत. या ठिकाणी आपल्याला 6 महादेवाच्या जुन्या पिंडी देखील बघायला मिळतात. आणि ह्या मंदिरामधून बाहेर आल्यानंतर आता आपल्याला समोर असलेल्या लाल मंदिरापर्यंत जायचं आहे. आणि त्या ठिकाणी कोणती मंदिरे आहेत हे देखील बघायचं आहे. सकाळी सकाळी भरपूर पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि पाऊस थोडा उघडल्यामुळे इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला आणखी एक मंदिर बघायला मिळते. मंदिराच्या उजव्या साईडला मारुतीची ही प्राचीन मूर्ती तुम्ही बघू शकता. काळ्या पाषाणामध्ये खोदलेली ही मूर्ती बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये आपल्याला 3पेक्षा जास्त मंदिरे बघायला मिळतात. ही सर्व काळ्या दगडामध्ये कोरलेली आहेत. तुम्ही विचार करू शकता 12व्या शतकामध्ये ही मंदिरे बांधली. त्यावेळी कोणतेही आधुनिक मशिनरी नव्हत्या, तरीसुद्धा शिन्ने आणि हातोडीने हे सर्व काही कसे बनवले असेल. या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाची एक जुनी मूर्ती बघायला मिळते. तुम्ही दर्शन घ्या. आणि आतमध्ये महादेवाचे पिंडे आहेत, पण पाण्यातील गाळ या ठिकाणी साचलेला आहे. तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या.
ओम नमः शिवाय. सांब सदाशिव. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुवेंदहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानी. या ठिकाणी भगवान कृष्णाची मूर्ती आहे. तुम्ही दर्शन घ्या, मी दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, पंचगंगा नदीच्या पात्रामधील सर्व मंदिरे आपण बघितली आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हा पात्र पूर्ण मोकळा बघायला मिळतो. या ठिकाणी भाविक भक्त येऊन पूजा अर्चना करतात. अशीच एक पूजा या ठिकाणी चालू आहे. बघू शकता तुम्ही वरून सवासणी कळस घेऊन या पात्रामध्ये प्रवेश करत आहेत. आता मी तुम्हाला ही पूजा कशी केली जाते याचा थोडा सुंदर उदाहरण दाखवतो. समोर कोल्हापुरातील शिवाजी फूल आहे. या शिवाजी फुलापासून ही पंचगंगा नदी वाहत वाहत पुढे जाते. ही नदी भक्तांसाठी देवासमान आहे आणि या ठिकाणी काही पूजा करण्यासाठी भक्त आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं होतं. त्या पात्राच्या मोकळ्या जागी खूप पूजा केली जाते आणि या ठिकाणी पण ही पूजा चालू आहे आणि हा पात्र असाच पुढेपर्यंत पसरत गेलेला आहे. बघू शकता तुम्ही, सांब सदाशिव. आणि हे मामा सुंदर वाजप देखील करत आहेत. त्यांचे वाजप आपण ऐकलेलं आहे. ओम नमः शिवाय. सुंदर वाजप आपल्याला या ठिकाणी वाजवायला मिळतो. तर मित्रांनो, मामाने आपला वाजप वाजवून दाखवले, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. त्यांची सुंदर कला आपल्याला बघायला मिळाली आणि ऐकायला देखील मिळाली. मित्रांनो, आज मी तुम्हाला 5 नद्यांनी मिळून बनलेल्या पंचगंगा नदीमध्ये घेऊन आलो. ही पंचगंगा नदी तुम्हाला बघायची असेल, या नदीच्या पात्रावरती असलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला बघायची असतील तर तुम्हाला कोल्हापूरमध्ये यावं लागेल. या ठिकाणी एवढी प्राचीन मंदिरे आपल्याला बघायला मिळतात आणि त्या मंदिरांचे बांधकाम किती सुंदर आणि सटीक केलेलं आहे. दगडाला दगडावरती मारून किंवा चिन्नी हातोडीने हे बांधकाम कसे केले असेल हे सर्व या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अनुभवायला मिळते. आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील म्हणजे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या काठी घेऊन आलो. या ठिकाणी असलेले अनेक प्राचीन मंदिरे, प्राचीन डिकमळी दाखवून तुम्हाला भगवंताचं दर्शन देखील केलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.